तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका स्टोरीज बाय रोहन माझ्या नवीन यूट्यूब चॅनलच्या ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. आज आहे रविवार 21 जून. 21 म्हणजे आज आहे त्या आपल्याच्या राजाचं पाद्यपूजन सोहळा. आता तिकडे बेंजो डीजे ढोलताशे पथक असे भरपूर सारे करमणुकीचे साधनं वगैरे येणार आहेत. तर आज आपण तिकडेही चाललो आहे आणि त्याच्या आधी जायच्या आधी आज आपण जाणार आहे लालबागमध्ये जे कारखाने जे ओपन झाले आहेत तयार होतात आहे गणपती बाप्पा घडवण्यासाठी. तर आज आपण तिकडे जातोय लालबाग परळमध्ये. तेही तिकडे किती तयारी झाली आहे, गणपती बाप्पाचे किती मूर्त्या तयार करून झाल्या आहेत, किती ट्रॉली आल्या आहेत, किती काय झालं आहे, मंडपाची तयारी कितपर्यंत आली आहे तेही आम्ही दाखवण्याचा तुम्हाला या ब्लॉगमध्ये प्रयत्न करतो. त्याआधी आम्ही आज आता चाललो आहे चर्चगेटला. माझं एक थोडं काम आहे. चर्चगेटवरनं काम करून झाल्यावरती आम्ही तुम्हाला डायरेक्ट तिथे लालबागमध्येच भेटू. चला तर मग भेटूया. आपण आलेलो आहे लालबागमध्ये. आता आपण चाललो आहे गणेशपूर वर्कशॉपच्या इथे. गणेशपूर वर्कशॉपमध्ये काय अपडेट आहे, काय तयारी झाली आहे, कोणती ट्रॉली आले, काय आले ते आपण दाखवतो तुम्हाला. आता थांबा 2 मिनिटं, एका समोरच आहे. चाललो सर, थांबा 2 मिनिटं, तुम्ही फक्त दीड दाखवतो तुम्हाला. चला तयारी चालू आहे. ती गणेश चित्रशाळा, अमर आर्ट्स. इथे अजून आतमध्ये गणपतीची तयारी चालू आहे. इथे गणपती आलेले आहेत हे बघा. आता आतमध्ये नाही जाऊ शकत म्हणून मग पुढचं दाखवत आहे बघा. इकडे तयारी चालू आहे. कलासागर आर्ट्स. निखिल दादा खापूस आहे. मग आपण पुढे जाता येतं का बघूया, दाखवतो. हे बघा, हे बाप्पाचे हेच सर्व हात आशीर्वाद हात सर्व बॉर्डर ठेवला तिथे बाप्पाच्या. पुढे पण आहेच. इथे पाय इथे पुढे काय आहे का उमेश भाई? क्या बोलते हो? अपना रेशमाताई का कहाँ पे है? ओके ठीक है. चलो मिलते हैं तो फिर रेशमाताई की इसमें भी जाते हैं. थोड़ा टाइम है, ठीक है. तब तक रोहन के साथ ये जगह एक्सप्लोर करो. चलो हिमेश भाई, हम जाते हैं आगे. बाय. चला, आता आपला मित्रच भेटलेला आपल्याला हिमेश. जायचं आहे आता रेशमाताईचा अजून कारखाना चालू नाही झाला आहे. वर्कशॉप इकडे कारखाना चालू झाला की तेही आम्ही तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवू नक्कीच. अजून तरी काय तिकडचं अपडेट आम्ही सांगू नाही शकत तुम्हाला. पहिला हे इकडचं तुम्हाला दाखवतो आम्ही, ठीक आहे? चालू द्या. हे बघा इथे. पुढे जाऊया आपण. मी आत्ता पुरती बंद करतो आणि पुढे जाऊन दाखवतो. कारखान्याच्या आतमध्ये इथेही सुद्धा गणपती बनणार आहेत. हे बघा, इथे गणपतीचे वेगवेगळे पार्ट्स ठेवलेले आहेत. हे बघा, हे बघू शकता. पुढे पण आहे मंडप गणपतीचं, दाखवतो तुम्हाला. तिथेच जातोय आता. हे बघा, इथेही आहे मध्ये. पण अजून इकडे काय असं गणपती कोणता म्हणजे मूर्ती बनवलेली नाही आहे. नॉर्मल असे सारखेच ठेवलेले आहेत फक्त गणपतीचे. हे बघा, हे बघा इथे. आता इथे तुम्ही बघितलं, इथे अजून अशी काय तयारी झालेली नाही आहे. तयारी झाली की आम्ही परत पुढच्या आठवड्यात येऊच, अपडेट्स देऊ ह्याचे काय ते अपडेट झाले म्हणजे पूर्ण काय झालं मूर्ती उभी वगैरे केली तर आम्ही नक्कीच अपडेट देऊ. थोडे दिवस थांबा, अजून येईल लवकरच अपडेट येईल. इथे आपण शिवाई आर्टच्या इथे आलो आहे, प्रथमेश दादाच्या इथे. पण इथे अजून काय तयारी झालेली नाही आहे, तुम्ही बघू शकता. इथे अजून काय तयारी झाली नाही. दादा बसलाय तिथे समोरच. काय मंडळाची लोक आले तर दादा काय बोलू नाही शकणार. शिवाई आर्ट्स. पुढे जाऊन बघूया काय दिसतंय का आता. ते पण ठेवलेले आहेत मंडपाचे अजून शिवाई आर्ट्स मध्ये. बघा, इथे पण अजून साचे पडलेत फक्त. बाकी काय तयारी अपडेट वगैरे काय ह्याचे झाले नाही. फक्त साचे आहेत हाताचे.
सगळे साचे पडले, हाताचे पायाचे वगैरे असे साचे पडलेत हे बघा. बाकी इथे अजून काही तयारी नाही आहे, इथे अजून काहीच तयारी झाली नाही. बघू आपण दादाची, पण जमलं तर भेटून नाही तर मग निघूया. दादा थोडं बिझी वाटतंय मला. ठीक आहे, बघूया. तर इथे काय अजून तयारी झालेली नाही आहे गणेश संकुलमध्ये. काय तयारी काहीच नाही आहे अजून. मूर्ती वगैरे काय बनवलेलं नाही, फक्त साचे पडलेले आहे गणपतीचे. पूर्ण तयारीमध्ये मूर्ती उभी राहायला अजून थोडे दिवस जातीलच. मूर्ती जशा उभी राहतील आम्ही अपडेट देत राहू. थोडे दिवस थांबा, आम्ही नक्कीच अपडेट देऊ. आता आम्ही चाललो परेल वर्कशॉपचं इथे. परेल वर्कशॉपला चालतोय केपीच्या वर्कशॉपकडे बघायला पुन्हा पाठी झालं बघूया तिथंच भेटूया डायरेक्ट. चला. हा तुम्हाला पेट्रोल पंप दिसतो ITCचा, ITC हॉटेलच्या इथे आपण. ITCचं पेट्रोल पंप आहे हे समोरच. एक आतमध्ये गल्ली जाते तिथं पेट्रोल पंपच्या इथे. हे बघा या साईडला इथे आतमध्ये अरुण दादाचं वर्कशॉप आहे, अरुण दत्ते दादाचा. मला तिकडेच चाललं आहे, तर तिकडे जाऊन डायरेक्ट आता अरुण दादा आहे का बघूया. अरुण दादाला भेटू मग. चला भेटूया. पण आलेलो आहे अरुण दादाचं वर्कशॉपच्या इथे. बघा इथे समोरच आहे परेलचा महाराजा फोटो लावला आहे दादानी. लालबाग परळ गणेश नगरी, कृष्णलाज, मूर्तिकार अरुण दत्ते. इथून सरळ 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 आतमध्ये जायचं, समोरच आहे. आता जाऊया समोरच आहे. चला जाऊ. आलेलो आहे आपण इथे अरुण दादाच्या वर्कशॉपमध्ये. अरुण दादा पाठीमागेच आहे, बोलतो तो कोणाशी तरी. माहिती दाखवलं तुम्हाला दुसऱ्या इथे. आज पूजा आहे अरुण दादाच्या वर्कशॉपमध्ये. जास्त कव्हर नाही करता ना, थोड्या वेळाने आपण बघू काय कव्हर करता येतं. पण आलेलो इथे अरुण दादाच्या इथे, पण आपले जेव्हा फोन घेतलाय. काय होतं साहेब, काय बोलता? कदा संध्याकाळचा काय बेत आहे तुझा? येणार आहेस ना तू? येतो की नाही भाई? काढतं तर येणारच ना, त्याच्यासाठी तर आलो एवढं लांब बोरवलीवरनं. ट्रॉल्या आलेल्या तिकडे बघा. ही कोणती? चेंबूरचा चिंतामणी. पुढे मलबारीच्या राजाची सुद्धा ट्रॉली इथे आलेली आहे बघा. कधी आली? काल रात्री आली आहे. हा यायला. मग तुमचा काय प्लॅन परळच्या महाराजाचा कसा असेल? काहीतरी युनिक आणि स्पेशल बघत जा. ठीक आहे. हे बघा चेंबूरचा चिंतामणी इथे. इथे गणपती ठेवला आहे, आज पूजा आहे म्हणून मूर्ती उभी केलेली आहे इथे. आपण बघू इथे काय अजून वरती जाऊन फोटो बिटो काय काढता येतात का. ठीक आहे. चेंबूरचा चिंतामणी. चला. आपण दादाच्या इथे आलो आहे अरुण दादाच्या वर्कशॉपमध्ये. अरुण दादा थोडं तिथे बिझी वाटतोय. आपण दादा फ्री झाला ना की दादा फ्री झाला की आपण बघू त्याच्याशी काय मुलाखत वगैरे काय घेता येईल का, काय बोलता येईल का बघू. थोडा वेळ थांबा, दाखवतो तुम्हाला. दादाची भेट घालून देतो तुम्हाला नक्कीच. आपण भेटूया अरुण दादा. आज तुझ्या नवीन जागेचं भूमिपूजन सोहळा आहे, तर तुला कसं वाटतं दादा? म्हणजे हा जागेला प्रयत्न करतोय, खूप मेहनत करेल. असा प्रयत्न करेल की गणपती चांगल्या पद्धतीमध्ये बनावे आणि लालबाग आणि परळचा सोडून अख्ख्या महाराष्ट्रात प्रेमाला इथे मिळालं. ओके दादा. आणि यावर्षीची तुझी अशी स्पेशालिटी एकदम काय असेल? जशी मागच्या वर्षी बॅलन्सिंग मूर्ती तू बनवली, तशी यावर्षी नक्की तुझ्याकडून काय होईल? एका दिवसात तुला मी एवढं सांगू शकत नाही. ओके गडबड पण ठीक आहे. पण चांगला असे प्रयत्न आहेत, थोडेफार वगैरे करू लोकांना मिळेल. ठीक आहे चालेल दादा. भेटू नंतर परत. आम्हाला पॉडकास्ट पण घ्यायचं आहे. थोडं घाई का इथे नंतर भेटू. पॉडकास्ट बघून घेऊ. ठीक आहे आता. चल बाय बाय. आता आपण पोहोचलो इथे लालबाग परेल वर्कशॉपच्या इथे. मेन परेल वर्कशॉपचं जे वर्कशॉप आहे ना तिथे पोहोचलो. आतमधून आलो आहे आम्ही. आता बघू इथे पाठीमागून जाता येते का. बघा इथं समोरच वर्कशॉप आहे.
बघूया आतमध्ये जाऊन भेटूया तुम्हाला डायरेक्ट. चला हा घेऊन चाललाय आपला मित्र. चला जाऊया आतमध्ये. बघा आपण आलो आहे परत वर्कशॉपला. पाठीमागून आलो मागच्या साईडून दाखवतो तुम्हाला. त्याला तयारी एवढी काहीच झालेली नाही. साक्षी आहेत, राजू दादा बसलाय. बघा कारखाना. काय बोलतोय तू? हिरंबाज गाजवणार. नक्की व्हिडिओ मध्ये पण मजा आहे भाई यावर्षी. ठीक आहे. झालंय आपलं आता बरे वर्कशॉप वगैरे सगळं फिरून झालंय. मग आता चांगलं साधूच्या राज्याचा पाद्यपूजन सोहळा डायरेक्ट आता तिकडेच जाणार आहे. तिथे आम्हाला हा मित्र भेटलेला म्हणून आमचं थोडी सोय झाली. आतमधून शॉर्टकट वगैरे रस्ते बिस्ते दाखवले आम्हाला. डायरेक्ट एवढं बाहेर फिरून येण्यापेक्षा मग आम्ही डायरेक्टच आलो आता इथे. मग आता डायरेक्ट भेटून साधूच्या राज्याच्या